पितृपक्षात काय करावे, काय करू नये. पितृपक्षात पाळायचे नियम. पितृपक्षात काय दान करावे. पितृपक्ष 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 चालेल. श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळते. परंतु शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया पितृपक्षाच्या दिवसात काय करावे आणि काय करू नये. त्यातील पहिलं, पितृपक्षात काय करावे. नंबर 1, पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. नंबर 2, पितृपक्षाच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना खाऊ घाला. त्यांच्याद्वारे हे अन्न पितरापर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. नंबर 3, पक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो. नंबर 4, पक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण म्हणजेच पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमाचे पालन करावे लागेल. नंबर 5, पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. नंबर 6, पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात. नंबर 6, पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. नंबर 7, पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालाला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते. नंबर 8, पितृपक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते. यात कोणतीही मनाई नाही. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. आता पितृपक्षामध्ये काय करू नये तर नंबर 1, पितृपक्षाच्या दिवसात लसूण, कांदा, मांस, मध इत्यादीचे सेवन करू नये. तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. नंबर 2, धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे. नंबर 3, पक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. नंबर 4, पितृपक्षाच्या या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो. नंबर 5, पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, उटणे इत्यादीचा वापर करण्यास मनाई आहे. पितृपक्षामध्ये पाळावयाचे काही नियम असतात. त्यामधील पहिला, पितृपक्षात शाकाहारी अन्न सेवन करावे. जर तुम्ही मांसाहार आणि मद्य इत्यादीचे सेवन केले तर ते पूर्वजांच्या नाराजीला कारणीभूत ठरत शकते. आत्मा हा पवित्र मानला जातो आणि हा नैवेद्य आपण पितरांच्या आत्म्याला समर्पित करणार असतो. म्हणून सामिष भोजन टाळावे. नंबर 2, जेव्हाही तुम्ही श्राद्ध करता तेव्हा हे लक्षात ठेवा की हे काम नेहमी दिवसा केले पाहिजे. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे चुकीचे ठरते. त्यामागे साधे कारण हेच की सूक्ष्म जीवांच्या रूपात पितरांना श्राद्धाचा नैवेद्य पोचावा म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे. सूर्यास्तानंतर मनुष्योत्तर जीव विश्व झोपी जाते. त्यामुळे त्या काळात श्राद्ध करून उपयोग नाही. नंबर 3, पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्यांना अन्न दिले पाहिजे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या स्वरूपात भेटायला येतात. अर्थात हे सत्कर्म करण्यासाठी पितृपक्षच हवा असे नाही. मात्र पितृपक्षात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नंबर 4, पितृपक्षात जर केळीच्या पानावर भोजन करा
आणि अन्नदान करणार असाल तर केळीच्या पानावर करा, कारण केळीच्या पानाला हिंदू धर्मात तसेच आयुर्वेदात अतिशय महत्त्व असते. ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य केळीच्या पानावर वाढतो, तसाच देवरूप झालेल्या पितरांनाही केळीच्या पानावर नैवेद्य दाखवावा. नंबर 5. पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. त्याने ब्रह्मचर्य देखील पाळावे, अर्थात शरीर संबंध टाळावेत. यामुळे मन स्थिर राहून विधिवत पूजा केली जाते आणि ती पितरांपर्यंत पोहोचते. नंबर 6. प्राणी आणि पक्ष्यांना कधीही श्राद्ध त्रास देऊ नका. विशेषतः श्राद्ध पक्षात त्यांना अजिबात दुखवू नका. वर म्हटल्याप्रमाणे केवळ श्राद्ध काळातच नाही तर एरवीसुद्धा मूगजीवाला त्रास देऊ नये, तर भूतदया दाखवावी, असे आपली संस्कृती आपल्याला शिकवते. नंबर 7. पितृपक्षात लग्न, मुंडन, साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी करू नये. हा काळ अशुभ नाही तर विशेषतः पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवला आहे. त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणी ठरवू शकता, मात्र ती पार पाडावी ती श्राद्ध काळानंतरच. नंबर 8. असे मानले जाते की या दिवसामध्ये सात्विक आणि साधे जेवण जेवावे. मसालेयुक्त पदार्थ टाळावेत, कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करतो, त्यामुळे त्यात सात्विकता असायला हवी, जेणेकरून अन्नावर वासना न जडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन केले जाईल. पितृपक्षात काय दान करावे? पितृपक्षात काय दान केल्याने कोणते पुण्य मिळते ते नक्कीच पाहूया. नंबर 1. सर्व दानात गाय दान करणे सर्वश्रेष्ठ आहे. नंबर 2. तीळ. श्राद्धाच्या प्रत्येक कर्मात तिळाचे महत्त्व आहे, त्यामुळे तीळ दान करावे. नंबर 3. तूप. श्राद्धाच्या वेळी गायीचे तूप एका पात्रात घालून दान करणे परिवारासाठी शुभ आणि मंगलकार्य असते. तसेच भूमी, वस्त्र, चांदी, गूळ, सोने, वस्त्र, चांदी, गूळ आणि सोने हे तुम्ही अवश्य दान करू शकता. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.